सोलापूर जिल्ह्यात भयावह दुष्काळ पडल्याने शेती ओस पडली आहे। तरी देखील सोलापूर शहरातील नागरिकांसाठी दरवर्षी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं जातं। दरवर्षी सोलापूर शहरासाठी साधारणतः 4 आवर्तनं सोडावं लागतं। त्यासाठी 20 ते 22 टीएमसी पाणी सोडलं जातं। आता मात्र नोव्हेंबर मध्ये समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर सोलापूर शहरासाठी नदीतून पाणी सोडणं बंद होणार आहे। त्यावेळी धरणावरील दोन्ही पाईपलाईन मधून महापालिकेला पाणी घ्यावं लागणार आहे। सोलापूर शहराच्या पाण्यासाठी टाकल्या जात असलेल्या समांतर जलवाहिनीचं काम नोव्हेंबर अखेर पूर्ण होणार आहे। जानेवारी 2025 पासून त्यातून पाणी घेणं सुरू होईल। पण सोलापूर शहरासाठी जरी भीमा नदीतून पाणी सोडणं बंद होणार असलं तरी शेतकऱ्यांची गरज आणि धरणातील पाण्याची उपलब्धता पाहून कालवा सल्लागार समितीतील निर्णयानुसार नदीतून 1-2 आवर्तनं सोडली जाणार आहेत। आता जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, बार्शी, शिरापूर, एकरूप या उपसा सिंचन योजनेची कामं अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यावर त्यासाठीही धरणातून पाणी द्यावं लागणार आहे। दरम्यान सोलापूर शहरासाठी दरवर्षी नदीतून सोडण्यात येणाऱ्या 4 आवर्तनांची बचत निश्चितपणे होणार असून ते पाणी आता शेती व ग्रामीण मधील अन्य पुरवठा योजनांसाठी वापरलं जाणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।